अधिकार वापरून बोलू इच्छितो की इंग्लंडमध्ये असताना म्हणजे इंग्लंडांच्या राज्याची किंमत भारत किती मोजतो याची जी काही जणांनी मूळ अभ्यास केला म्हणजे पहिले दर्पणकर बाळशास्त्री जांभेकरांचं एक मूर्त स्वरूप आलं आणि त्याच्यातनं चलनाचं मूल्य ठरवण्याचा जेव्हा मुद्दा आला म्हणजे गोल्ड स्टँडर्ड नावाचा एक प्रकार होता. अर्थविषयक जे कोणी इथे संबंधित असतील त्यांना मी काय म्हणतो ते कळेल. जास्त बोलणार नाही मी कारण सगळ्यांचं आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. तर त्या गोल्ड स्टँडर्डला आव्हान देत देशाच्या चलनाचं मूल्य ठरवताना ज्यांनी एक ठाम भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळे म्हणजे मला त्या इंग्रजांच्या सहिष्णुतेचं पण कौतुक वाटतं की त्या भूमिकेमुळे राणीच्या सरकारला एक समिती स्थापन करावी लागली आणि त्या समितीच्या स्थापनेची जी काही पुढे परिणती झाली ती रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये आहे. रिझर्व्ह बँक स्थापन होण्यामध्ये बाबासाहेबांचा त्यांनी जी भूमिका घेतलेली त्याच्यात त्यांचं पुस्तक आहे रुपयाचं मूल्य या अर्थाने ते पुस्तक अनेकांना माहिती असेल. तर हे इतकं सगळं असताना आपण त्यांना फक्त ते विशिष्ट ठिकाणचे विशिष्ट जातीचे आणि विशिष्ट विषयांचे मर्यादित करून टाकतो हा मला सामाजिक अपमान वाटतो आणि तो महाराष्ट्र सातत्यानं करत आलेला आहे. आणि याचं कुठेतरी एक शल्य कुठेतरी एक खंत एक मराठी वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मला मनापासून वाटते की हे इतकं असं नव्हतं. म्हणजे एक प्रसंग मला आठवतोय म्हणजे वाचलेला आहे म्हणून ते पुस्तक आहे ती छोटंसं भाषण पण बाबासाहेबांचं प्रसिद्ध आहे. मला वाटतं न्यायमूर्ती रानडे यांच्या नंतर त्याची 50व्या वाढदिवस किंवा ते गेल्यानंतरची जी स्मृती दिनाचा तो सोहळा होता 1951-52च्या आसपासची मला वाटतं घटना आहे. 52 सालची घटना त्याच्यात बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. आणि मला हे का सांगावं असं वाटतं की तो महाराष्ट्र हा बुद्धिमंतांचं त्याला एक प्रेम होतं, बुद्धीची आसक्ती होती आणि बुद्धीचा आदर करणारा तो महाराष्ट्र होता. आणि त्या महाराष्ट्राकडे बघूनच आता म्हणजे जिथे फुलं वेचली तिथे गोऱ्या वेचल्या म्हणतात तशा पातळीवर आपल्याला तर जगावं लागतंय. तर ते मुळातलं भाषण आहे ना रानडेंच्या न्यायमूर्ती रानडेंच्या त्या कार्यक्रमातलं स्मृती दिनानिमित्तानं बाबासाहेबांचं भाषण आहे. ते वाचल्यानंतर म्हणजे गुणवान किती गुणवानाचं कौतुक करू शकतो आणि आपण हे सगळं कसं आता एका विशिष्ट पद्धतीनंच बघतो, विशिष्ट चौकटीतच बघतो, त्याचा अतिशय कमीपणा त्या विषयाचा वाटतो. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणालेले म्हणजे समग्र महाराष्ट्राची बुद्धिमत्ता आणि न्यायमूर्ती रानडेंची बुद्धिमत्ता असं जर तुलना करायला गेली तर महाराष्ट्राची तुलना रानडेंची बुद्धिमत्ता ही समग्र महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेवर ते मात करू शकेल अशा अर्थाचं त्यांचं विधान आहे. त्यांची आकलन शक्ती, त्यांची मांडणी, त्यांची ताकद. आता आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये रानडे